अर्थकारणाला हे चालत नाही. 2+2 हे 4च व्हायला पाहिजे अर्थकारणामध्ये. राजकारणामध्ये 2+2 शून्यही होईल आणि 2+2 20 पण होईल, 40 पण होईल. व्यापार हेच खरं म्हणजे युद्धांचं कारण असतं, कारण याच्यामध्ये अर्थव्यवस्था असते आणि आर्थिकदृष्ट्या एकमेकाला शह देण्याचे जे काम असतात ते या पद्धतीने सुरू असतं. नमस्कार. सध्या जगामध्ये ट्रेड वॉर संबंधित आयात निर्याती संबंधित वॉर सुरू आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आहेत रघुनाथ दादा पाटील. आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, काय सांगाल सध्या जे आता वातावरण तापलेलं आहे या ट्रेड वॉर संदर्भात? नमस्कार. हे जे काही आज जगभर तयार झालेलं आहे आणि ट्रम्पने त्याची सुरुवात केलेली आहे, तर हे कधी ना कधीतरी होणारच होतं. हे होऊ नये म्हणून दुसऱ्या महायुद्धापासून जे काही संबंध शांतता जगामध्ये नांदावी म्हणून प्रयत्न होत होते. व्यापार हेच खरं म्हणजे युद्धांचं कारण असतं, कारण याच्यामध्ये अर्थव्यवस्था असते आणि आर्थिकदृष्ट्या एकमेकाला शह देण्याचे जे काम असतात ते या पद्धतीने सुरू असतं. आणि हे होऊ नये म्हणून सर्व जगातल्या लोकांनी एकत्र येऊन गॅट जो जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ अशा पद्धतीचा गॅट करार झाला. तर हे जनरल अग्रीमेंटसाठी सगळ्यांनी मिळून डंकेलना ह्याच्यामध्ये नेमलं, किंवा प्रत्येक देश हा आपल्या बाजूने जरासं आपला म्हणजे म्हणतात ना भातावर तूप ओढण्याचा प्रयत्न असतो, तसं प्रत्येक जण करतो. त्यामुळे ते काही एक वाक्यता होत नाही आहे. तर डंकेलने ड्राफ्ट तयार करावा आणि तो सगळ्यांनी मान्य करावा असं ठरलं. त्याप्रमाणे डंकेलने पुष्कळ मेहनत करून अत्यंत चांगला ड्राफ्ट तयार केला. सुदैवाने दुर्दैवाने त्या ड्राफ्टला जगभरातनं विरोध झाला. आणि विरोध होण्याचं कारण काय होतं, तर फ्रान्स किंवा युरोपियन देश जे होते की 65% सबसिडी देत होते, त्यातल्या शेतकऱ्यांना कळालं की हे आपल्या सबसिडी जाणार आहेत म्हणून. अमेरिकेत ही 35% सबसिडी मिळत होती, तिथल्या शेतकऱ्यांना वाटले की आपली सबसिडी जाणार आहे. आणि म्हणून या पुढारलेल्या देशातल्या लोकांनी या गॅट कराराला विरोध केला. तिकडचे शेतकरी विरोध करतात म्हणून इकडच्या लोकांनी विरोध करायला सुरुवात केली. आणि भारतातले अनेक पुढाऱ्यांनी आणि अनेक पक्षाच्या नेत्यांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. याच्यावर गेल ऑमेट नावाच्या एक विदुषी भारतामध्ये आपल्या राहत होत्या, आमच्या कासेगावला, भारत पाटणकरांच्या त्या पत्नी. आणि मग त्याने या गॅटचा संबंध प्रस्ताव ड्राफ्ट तयार केला, मागवला आणि तो त्याने उपलब्ध केला. त्यांनी ते शरद जोशींच्या बरोबर 2-3 दिवस आंबेठाणला बसून त्याच्यावर चर्चा केली. आणि हा ड्राफ्ट आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांच्यासाठी फायद्याचा आहे हे त्यांनी निष्कर्ष काढला. आणि मग शरद जोशीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन थँक्यू मिस्टर डंकेल, तुम्ही जर कुठे भेटाल तर मी हा लाल बिल्ला तुम्हाला लावायला मला आवडेल, अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि त्याचं कारण असं होतं की या ड्राफ्टमध्ये आज जे काही चाललंय त्याला विरोध होता. म्हणजे मनमाने टेरिफ लावणं किंवा त्यांना सवलती देणं किंवा आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना वारेमाप सूट सबसिड्या देणं आणि तो माल तयार करून जागतिक बाजारपेठेत टाकणं आणि इतर शेतकऱ्यांना त्रास देणं, अडचणीचं करून ठेवणं, या सगळ्या ज्या काही आज श्रीमंत राष्ट्रातले लोक करतात त्याला बंधनं घातलेली होती. आणि जागतिक व्यापार हा सुरळीत चालावा त्याच्यासाठी कोणी किती टक्क्यापर्यंत आयात निर्यातीवर कर लावावे, किती सबसिड्या द्याव्या, अशा पद्धतीच्या भूमिका घेतलेल्या होत्या. आणि सबसिडीला त्याच्यात विरोध होता. भारतामध्ये -72% सबसिडी मिळत होती आणि -72% सबसिडी ज्या लोकांना, ज्या शेतकऱ्यांना मिळते त्यांनी खरं म्हणजे डंकेलचं स्वागतच करायला पाहिजे. परंतु आपल्यातल्या काही राजकीय पक्षांनी केवळ विरोधासाठी विरोध केला. आणि आज ती वजा सबसिडी आजही कायम आहे. आणि आजही भारतातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला निर्यात बंदी आहे, ही उठावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. आता उद्या 15 तारखेपासून आम्ही आंदोलन सुरू करतोय. तर या पार्श्वभूमीवर जे जागतिक परिस्थिती तयार झालेली आहे ती आता अत्यंत भारताच्या बाजूची झालेली आहे. आणि याच्यामध्ये आम्ही जे अपेक्षित होतो किंवा अपेक्षा करत होतो की कधी ना कधी तरी हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं राजकारण हे संपुष्टात येणार आहे. अर्थकारणाला हे चालत नाही. 2+2 हे 4च व्हायला पाहिजे अर्थकारणामध्ये. राजकारणामध्ये 2+2 शून्यही होईल आणि 2+2 20 पण होईल, 40 पण होईल. पण अशा पद्धतीचं अर्थकारणामध्ये होत नाही. तर राजकारण बाजूला ठेवून अर्थकारण म्हणून या विषयाकडे आपण पाहिलं पाहिजे. तर भारतीय शेतकरी आज जो काही या बंधनांच्यामुळे देशोधडीला लागलेला आहे
शेतकरी विरोधी कायद्यांच्यामुळं जो अडचणीत आलेला आहे, तर हे सगळं याच्यातनं मुक्तता मिळेल शेतकऱ्यांना, किंवा शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचं जे भारतातल्या सरकारने चालवलेलं आहे हे आता त्यांना यापुढं करता येणार नाही. कारण जागतिक परिस्थिती आता अशी झालेली आहे की भारतातल्या शेतकऱ्यांना मोकळं सोडावं लागेल. याचा परिणाम आपल्या भारतीय शेतकरी किंवा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय होणार आहे? याच्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांना याचा काही त्रास नाही आहे. कारण भारतीय शेतकऱ्याचं जे ताकद आहे किंवा जे काही शक्ती केंद्र आहे ते आहे सूर्य. आणि इथं 12 तास सूर्य 12 तास रात्र असं फार कमी देशांना मिळतं. आणि याच जोडीला या देशामध्ये सुपीक जमीन आहे, नद्या आहेत 12 वाहणाऱ्या, आणि कष्ट करणारी संख्या मोठी आहे, कोट्यावधी लोक इथं उपलब्ध आहेत. तर या सगळ्याच्या जोरावर आम्हाला खात्री आहे की भारतातल्या लोकांना याच्यात काही त्रास होणार नाही आहे. यामध्ये जे काही लोकांना वाटतं की बाहेरून दूध येईल, बाहेर जगात कुठेही भारता इतकं स्वस्त दूध नाही आहे. आज इथं जर नुसतं तुम्ही हे जे केमिकलचं दूध तयार होतंय, जे भेसळीचं दूध तयार होतंय, एवढा जरी भेसळ प्रतिबंधक कायदा वापरून जर कडक कायदा केला आणि हे थांबवलं, तर त्याच्यासाठी कायदे आहेत, परंतु सगळी भ्रष्ट व्यवस्था आहे आणि भ्रष्ट यंत्रणा ही तुम्हाला युरियाचं आणि केमिकलचं दूध घालते खायला. प्रचंड कॅन्सर आणि इतर आजारांचं प्रमाण वाढतंय, परंतु माणसांना पैशा पलीकडे काही दिसत नाही आहे, असं आज खेदाने म्हणावं लागतंय. कारण हे वस्तुस्थिती इथं आहे. तर हे जर का भेसळ प्रतिबंधक खात्याने कडक कारवाई करायला सुरू केलं तर मला वाटतं भारतातलं दूध हे चांगल्या पद्धतीची किंमत शेतकऱ्यांना मिळेल. आणि किंमत चांगली मिळाली की भारतीय शेतकरी जगाला पुरवल इतकं दूध तयार करतील. कारण इथली जी संबंध वातावरण जे आहे इथं युरोपियन देशासारखं थंडी म्हणजे थंडी असं नाही आहे, किंवा गरम म्हणजे गरम असं नाही आहे. इथं समशीतोष्ण आहे, उष्णता आहे. म्हणजे 4 महिने पावसाळा, 4 महिने उन्हाळा, 4 महिने हिवाळा, ह्या पद्धतीनं निसर्ग हा आम्हाला मदतीला मोठी ताकद आहे नैसर्गिकरित्या. पण सरकारने जे आमची अडवणूक केलेली आहे ती मोकळी व्हायला पाहिजे. तर याच्यासाठी हे आज परिस्थिती तयार होते, ही चांगली होते असं मला वाटतं. तुम्ही आता बोलता बोलता सांगितलं की भारताला जी नैसर्गिक देण आहे ती अगदी चांगली आहे, पूरक अशी आहे. परंतु भारतातील जे राज्यकर्ते आहेत किंवा शासन आहे त्यांनी जे शेतकरी विरोधी जे कायदे वेगवेगळे केलेले आहेत, तुम्ही मग सांगले की वन्यजीव संरक्षण कायदा आहे, अशा तऱ्हेचे जे कायदे आहेत, त्यामुळे शेतकरी आता सध्या या कायद्यांमुळे पाठीमाग पडतोय. आता हे बघा की विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या होतात. आता विदर्भामध्ये पशुधन हे मोठं आहे. आता या गोवंश हत्या बंदीच्या कायद्यामुळं पशुधनाला कुणी विचारत नाही, कुणी खरेदी करायला तयार नाही. आता तुम्ही जर का इथं सांगलीच्या किंवा मिरजेच्या बाजारातून सांगोल्याला जनावर घेऊन चालला तर लगेच मध्ये शासकीय यंत्रणा, पोलीस अधिकारी किंवा अजून धर्मांध लोक येत आहेत, त्यांनी अडवतायत, गाडीतले जनावर काढून घेत आहेत. आता गाडीत जनावर काय कापतायत का ते लोक? कत्तलखान्यात गेल्यावर कापतील हो, पण तिथं जाऊन कारवाई करा. पण रस्त्यातच सांगतायत आणि मग त्याच्यासाठी दुसरा कायदा लावतात की पेट ॲनिमल्स क्रुएलिटी ऍक्ट. पाळीव प्राण्यांना निर्दयी वागणूक देतात, त्यांना गर्दी घालता, म्हणजे त्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त जनावर कोंबलेले आहेत, त्यांच्या चाऱ्याची सोय नाही, त्यांच्या पाण्याची सोय नाही. आता हे या देशातले लोक ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला मला हसू येतं की 72 सीटच्या रेल्वेच्या डब्यामध्ये तुम्ही 472 लोक घालतात, तिथं काही तुम्हाला याच्यातला कायदा सुचत नाही आहे. आज एसटीच्या मध्ये किती लोक घालतात, किंवा जीपमध्ये, वडापमध्ये, रिक्षामध्ये किती माणसं कोंबतात, आणि तुम्हाला जनावरांची तिथं फक्त ते कायदेशीररित्या तेवढीच जनावर पाहिजे. एखाद दुसरं लहान असेल, एखाद दुसरं मोठं असेल, त्याच्यात एखाद दुसरं चालतंय म्हणून घालत असतील. आणि याही बाबतीमध्ये कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली कशा गाड्या असायला पाहिजेत, काय सोयी असायला पाहिजेत, याच्यासाठी कमिटी आहे. ही कमिटी काय करते? ही कमिटी काहीच काम करत नाही. हे फक्त पोलीस आणि काही बजरंग दल किंवा हे काही हिंदुत्ववादी संघटना जातात आणि जनावरं सोडून घेतात. ते पुढच्या दाराने गोशाळेत घालतात आणि मागच्या दाराने गोशाळावाले विकून टाकतात. आता हे सगळे कत्तलखाने, अल कबीर सारखा कत्तलखाना हे कोणाच्या मालकीचा आहे? हे आता स्पष्ट झालेलं आहे की ह्याच्यातनच भाजपा पैसे कमवतोय आणि नावालाच गो माता आणि अमुक तमुक हे चाललेलं आहे. तर हे आता स्पष्ट होत चाललंय. त्याच्यामुळे या जे काही लबाड्या चालू होत्या ते या देशात काही खपणाऱ्या नाही आहेत आता. अशी एकदम एकंदरीत सगळीच परिस्थिती पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यामध्ये आहे का? नाही, आता हे पहा, तुम्ही सांगितलेली उदाहरणं आणि रोज वर्तमानपत्रात जे काही आपण वाचतोय त्याच्यामध्ये पुण्यासारख्या ससून हॉस्पिटलमधनच जर ड्रगचा व्यापार होत असेल
आणि जर एन्काउंटरमध्ये साक्षीदारच पोलीस मारत असतील तर आता याच्यापेक्षा कायदा सुव्यवस्था ढासळण्याचे काय सांगायला पाहिजे आणखी. त्यामुळं कायदा सुव्यवस्था हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत आणि त्यांनी खरं म्हणजे राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांच्या हाताबाहेर हे सगळं गेलेलं आहे. इतका महाराष्ट्राचे कधीच जनता व्याकुळ झालेली नव्हती किंवा अशा पद्धतीचा त्रास कधी नव्हता. परंतु यांना काय आहे की आज प्रचंड बहुमत झालेलं आहे. ईडीची आणि याची भीती दाखवून त्यांनी हे शिवसेना फोडलेलं आहे, राष्ट्रवादी फोडलेलं आहे आणि आज त्यांच्याकडे आमदारांची संख्या मोठी आहे. पण केवळ आमदार असून देवेंद्रजी चालत नाही आहे. जनतेचं मन पण असायला लागतंय, जनता पण आपल्या सोबत असायला पाहिजे. आज जनता जर तुमच्या सोबत नाही आहे, जनता इथं शेतकरी आत्महत्या करतात त्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही आहे आणि प्रत्येक ठिकाणी आज नाडवलं जातंय. खतांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत, डिझेलच्या वाढलेल्या आहेत, पेट्रोलच्या वाढलेल्या आहेत. त्याच्या पट्टीमध्ये सोयाबीनच्या किमती वाढल्या नाही. उलट 11,000 रुपयेपर्यंत गेलेलं सोयाबीन आज 4,000च्या खाली आलेलं आहे. ऊसाच्या किमती गेले 15 वर्ष झालं 3,000 रुपयाच्या खालीच आहेत. 2500 ते 3,000. 15 वर्ष अशी किंमत राहते का कधी एखाद्या पिकाची? आणि सगळ्या शेतीमालाच्या किमती खाली चाललेल्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही वायदे बाजारमध्ये शेतीमाल टाकला तो हटवायला तयार नाही, निर्यात बंदी उठवायला तयार नाही आणि या सगळ्या शेतकरी विरोधी कायदे कडक करून तुम्ही जो काही त्रास द्यायला दिलाय सुरुवात केलेली आहे. त्यामुळं कायदा सुव्यवस्था तर गंभीर झालीच आहे, परंतु महाराष्ट्राची जनता ही तुमच्या विरोधी तयार व्हायला लागलेली आहे. खरं बघितलं तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो असं आश्वासन सध्या राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी दिलेलं होतं, परंतु असं घडताना दिसत नाही आणि याबद्दल शेतकरी नाराज असताना, शेतकऱ्यामध्ये असंतोष असतानाच आत्ताच 2 दिवसापूर्वी राज्याचे कृषी मंत्री कोकांटे यांनी शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही कारण शेतकरी हा त्यांच्या मुलाबाळांच्या लग्नामध्ये तो पैसा उधळपट्टी करतोय अशा तऱ्हेचं एक खळबळजनक वक्तव्य त्याने केलं होतं आणि त्यामुळं राज्यातील संबंध शेतकरी नाराज आहेत, त्यांच्यामध्ये असंतोष आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ज्येष्ठ नेते आहेत तुम्ही शेतकरी संघटनेचे. हे कोकाटे काय म्हणतायत त्याच्यापेक्षा हे भारताचं सरकार, जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे हे भाजपाचे सरकार आहे. त्यांच्या मत्तेला त्यांनी कोण घेतला, त्यांनी कोणाला मंत्री केलं तर त्यांनी बघायला पाहिजे. माझा मुख्य मुद्दा आहे तो, हे भारतीय जनता पक्षाने जे काही दाखवलं की आम्ही काँग्रेसपेक्षा चांगला कारभार करू. आता काँग्रेसने स्वामीनाथन आयोग नेमला, 2004 साली स्वामीनाथन आयोग नेमला, 6 साली स्वामीनाथनने आपला अहवाल दिला. 6 ते 14 8 वर्ष काँग्रेस आल्याने याच्यावर काही केलं नाही आणि याचा फायदा मोदीने घेतला. आणि याच्यात काय सांगलं 14 सालच्या निवडणुकीत की आम्ही जर सत्ता दिल्लीची तुम्ही आम्हाला दिली तर आम्ही तुम्हाला 1.5 भाव देऊ शेतकऱ्यांना. आणि हे 1.5 भावाचं जे काही त्यांनी दिलेलं आश्वासन आहे याच्यावर विश्वास ठेवून कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत सगळीकडे यांची सरकार आली. काश्मीरमध्ये सुद्धा मुफ्ती मोहम्मद सईद आणि भारतीय जनता पक्ष असं सरकार स्थापन झालं. आता याच्यापेक्षा तुम्हाला सत्ता द्यायची म्हणजे काय द्यायची? 400च्या आसपास तुम्हाला खासदार निवडून दिले आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये आमची जी केस होती सिपाच्या वतीने आम्ही दाखल केलेली, त्याच्यामध्ये यांनी ॲफिडेविट फाईल केलं की आम्ही असे भाव देणार नाही, इट विल डिस्टर्ब द मार्केट, म्हणजे बाजाराचं संतुलन बिघडवेल आणि त्यामुळे आम्ही असे भाव देणार नाही. हे आधी तुम्हाला माहित नव्हतं का? पण आश्वासन द्यायचं, लिखित आश्वासन द्यायचं आणि जाहीरनाम्यामध्ये छापून वाटायचं, सभेत भाषणं करून सांगायचं आणि निवडून आल्यानंतर जनतेचा विश्वासघात करायचा. हे जे काँग्रेसचं लोकांना राग होता त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला लोकांनी मतं दिली, तुम्ही जे काही लोकांना सांगितलं त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आणि आज त्यांचा चुकल्यासारखं झालेलं आहे किंवा तुम्ही त्यांची फसवणूक केलेली आहे. आम्ही आता उद्याच्या या संबंध आठवड्याभरामध्ये प्रत्येक तालुका कोर्टामध्ये फसवणुकीचे गुन्हे या भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध दाखल करणार आहे आणि त्या सगळ्याच्या मधून सरकारची जेवढी बेइज्जती होईल तेवढी भरून निघणार नाही, हे देवेंद्र फडणवीसनं मला सांगायचं आहे. आता संबंध राज्यभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातोय. तर सांगली जिल्ह्यामध्ये 19 गावं बाधित होणार आहेत. लाखो एकर बागायत शेती यामध्ये बाधित होते. तर खरं तर हे जे शक्तिमार्ग होतोय, शक्तीपीठ महामार्ग, याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमच्या संघटनेचं त्याचं काय?
हे पहा की भारतीय जनता पक्षाला फक्त मोठे मोठे रस्ते करून पैसे काढायचे आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही पानंद रस्ते करायला पैसे नाहीत तुमच्याकडं, आणि हे जे नको म्हणतात त्या रस्त्यासाठी का पैसे काढता तुम्ही? हे जे गडकरी आहेत ना, हे गडकरी वरून दिसायला जरी सरळ दिसत असले तरी हे काही काम चांगलं नाही आहे त्यांचं. कारण हे अत्यंत भ्रष्ट मार्गाने तो पैसे कमवत आहेत, आणि या सरकारी तिजोरीमध्ये आज जीएसटी प्रचंड प्रमाणामध्ये आम्हा शेतकऱ्यांच्यावरच त्यांनी लादलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त 28% पर्यंत अनेक वस्तूवर आम्हाला जीएसटी भरून आमच्या वस्तू खरेदी कराव्या लागतात. ट्रॅक्टर असतील किंवा स्पेअर पार्ट असतील किंवा आणखीन मशिनरी असतील. डिझेलवर एवढा मोठा टॅक्स आहे. सरकारकडे प्रचंड पैसा गोळा होतोय. परंतु या पद्धतीनं तुम्ही हजारो अब्जावधी रुपये खर्च करून जे रस्ते बांधण्याचं सोंग करताय, 8 तासात मुंबई नागपूर झालं पाहिजे. अरे तुम्हाला विमानाची सेवा आहे ना, ज्यांना गडबड आहे त्यांना 2 तासातच पोहोचतंय. गाडीची हौस कशाला पाहिजे, कशाला रस्ते पाहिजे? पण आज या रस्त्यांच्यावर किती अपघात होत आहेत. तुमच्या समृद्धी महामार्गावर जेवढी माणसं मेली तेवढी आता कुठल्या रोगाने मेली नाही, तितकी माणसं तिथं मरतायत. एवढी चांगली करती सवरती माणसं तिथं मरतायत, आणि तरी तुम्ही आणखी अशाच पद्धतीचे रस्ते पाहिजेत तुम्हाला. कशाला पाहिजेत? की ज्या देशामध्ये टायर रिमोल्डिंगचे व्यवसाय चालतात, म्हणजे जनता गरीब आहे, गरीब जनताच टायर रिमोल्डिंग करून वापरते ना, आणि मग त्या देशामध्ये कशाला पाहिजेत असले रस्ते? बरोबर. अनेक शेतकऱ्यांचं असं मत आहे की नागपूर रत्नागिरी जो महामार्ग आहे आता जो नुकताच तयार केलेला आहे, तो या शक्तीपीठ महामार्गाला समांतर आहे. 20-22 किलोमीटरचा अंतर या दोन्ही रस्त्यांमध्ये असतानाही हा महामार्ग का, असं अनेक शेतकरी संघटनांचं त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मत आहे. आणि हा जो महामार्ग होतोय तो नुकत्याच झालेली जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये भाजपनं किंवा त्यांच्या यांनी काय म्हणतो मित्र पक्षांनी जो हे केलं होतं त्याच्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं किंवा ठेकेदाराकडनं त्यांनी पैसे अगोदरच उचललेले आहेत असे त्यांच्यावर टीका केली जाते. त्याबद्दल काय म्हणतो? नाही पहा, हे पैसे कोणी घेतले कोणी दिले हे काही माझ्या समोर झालेली गोष्ट नाही आहे. त्यामुळं जी गोष्ट मला माहित नाही त्याबद्दल मी काही बोलणार नाही. परंतु ज्यार्थी सरकार एवढी गडबड करतंय त्यार्थी तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये तथ्य असण्याची जास्त शक्यता आहे. त्याशिवाय तुम्हाला काय गडबड आहे एवढी? आणि तुम्ही म्हटलं तसं नागपूर रत्नागिरी किंवा आज जे अस्तित्वात असणारे रस्ते आहेत त्या रस्त्याने त्या देवस्थानला जायला जमतं ना. जे भाविक आहेत त्यांचं काहीच अडलेलं नाही, नडलेलं नाही. आणि त्याच्यासाठी आता त्यांच्या पद्धतीनं हजारो वर्षापासून ही जे काही श्रद्धास्थान आहेत लोकांची, तिथं लोक जात आहेत येत आहेत त्यांच्या पद्धतीनं भक्तिभावनेनं तिथं जाऊन पूजा अर्चा करतायत. तुम्हाला रस्त्यासाठी कुठं थकलेलं आहे? कुठल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला या देवाला जायचं आहे, तिथं जायला रस्ता नाही आणि म्हणून तुम्ही रस्ता करा? असं काय 10-5 हजार लोकांच्या सह्या बिया तुमच्याकडे आल्याच काय अर्ज बिर्ज कोणाचे? काय मोर्चे बिरचे निघाले काय रस्त्यासाठी? काही नसताना उलट हा रस्ता नको म्हणून लोक धडपडत असताना, मागणी करत असताना तुम्ही झालाच पाहिजे अशा पद्धतीची जी भूमिका घेता, याच्यात नक्कीच तुम्ही म्हणता तसं यांनी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे उचलले असले पाहिजेत. त्याशिवाय या पद्धतीने हे आग्रही राहणार नाहीत. त्यासाठी हे धडपडतायत की त्याला पैसे मिळवून द्यायचे असतील तर रस्ता झाला पाहिजे. अरे पण हे बरोबर नाही. अशा पद्धतीनं जर असेल तर आणखीन त्या रस्त्याला लोकांनी विरोध करायला पाहिजे. नक्कीच हे होते शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ दादा पाटील. संबंध जगभरामध्ये जे आता ट्रेड वॉर चालू आहे त्याचा परिणाम संबंध जगामध्ये कोणकोणत्या देशांवर होईल या संदर्भात चर्चा आत्ताच त्यांनी केली. परंतु भारत देशावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. याचा परिणाम जर भारत देशाला जर कोणाकडून कुठल्या देशाकडून धोका असेल तर तो चीनकडूनच आहे. अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारचा धोका भारताला नाही, अशा तऱ्हेचं मनोगत आत्ताच रघुनाथ दादा पाटील यांनी व्यक्त केलंय.